हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल चैतू मेहंदी डिझाईनमध्ये स्वागत आहे. आज आपण मेहंदीची पेस्ट कशी पायपिंग बॅगमध्ये भरायची आणि कोण कसं तयार करायचं बघणार आहोत. तर त्यासाठी पहिलं पायपिंग बॅग घेतलेली, ती केकची बॅग आहे. त्याला आणि डिस्पेन्सर ग्लास घेतलेला आहे आपण. त्याला डिस्पेन्सर म्हणतात सेलो टेप लावण्यासाठी. आणि मेहंदीचे ऑलरेडी कट केलेले पेपर्स आहेत आणि मेहंदीची पेस्ट घेतलेली आहे. सो ती आता मी ओपन केली आहे ती. आणि ते सगळं एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं प्रॉपर, जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे तसंच प्रॉपर सगळं क्लीन करून मिक्स करायचं आहे. त्यानंतर एक ग्लास तो घेतलेला आहे, त्याच्यात पायपिंग बॅग टाकायची. ही केकमध्ये पण यूज होते आणि ती जेवढं मी दाखवलं तेवढीच कट करायची, जास्त कट नाही करायची, कारण आपले कोन्स छोटे असतात त्यामुळे ते प्रॉपर गेले पाहिजे, मेस नाही झाला पाहिजे. त्यामुळे आणि ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे मेहंदी भरण्याची. मी कट केलेली माझ्याकडे आहे म्हणून ती घेतली आहे. तुम्हाला दाखवली मी किती कट केली. प्रॉपर लावून घ्यायची ग्लासला आणि मग मेहंदीची पेस्ट प्रॉपर एकदा परत मिक्स करून स्पॅच्युलामध्ये घेऊन त्यात टाकायची आपल्याला. परत 2-3 डबे मिक्स केले आणि मग आता प्रॉपर ती टाकली. ह्याने मेस होणार नाही आणि प्रॉपर सगळं व्यवस्थित भरली जाईल. ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे. अशा प्रकारे मी एक एक करून सगळं भरून घेतलेलं आहे. आणि आता ती मी वरच्या दिशेने खेचते बॅग, ती सहज निघते. आणि वरच्या दिशेने घेऊन मी ती बाहेर काढलेली आहे. आणि ती पूर्ण त्यातली मेहंदी खाली प्रेस करून घ्यायची आपल्याला हाताने, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे. पूर्ण खालीपर्यंत घ्यायची प्रेस करून. प्रॉपर सगळं ते क्लीन करून घेतलं मी. आणि मग त्याला आपल्याला ते झाल्यावर आपल्याला चांगली अशी गाठ मारायची आहे. आणि जर मेहंदी जास्त असेल तर आपण रबर लावायचं आपल्याला कंपल्सरी. आता मेहंदीची पेस्ट खूप कमी आहे त्यामुळे मी नॉर्मल एक गाठ बांधून घेतलेली आहे. असं व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, मी एक गाठ बांधून घेतली कारण मेहंदी खूपच कमी आहे. पण 5 टेबलस्पून मेहंदी भिजवले. सो त्यामुळे जास्त असेल तर आपण रबरचा यूज करायचा आहे. सो आता आपली पेस्ट पायपिंग बॅगमध्ये टाकून तयार आहे. त्याला कॅरेट बॅगसुद्धा म्हणतात. सो आता मी घेणार आहे मेहंदीचा पेपर. एक पेपर घेणार आहे आणि आपण पेपर घेतलेला आहे, एक सिंगल पेपर घेतलेला आहे. सो आता पेपरमध्ये पण प्रकार असतात. एकदम काही जण पेपर एकदम पातळ असतात, काय एकदम जाड असतात. आपल्याला मीडियम घ्यायचं आहे. आपल्याला गिफ्ट शॉप्समध्ये वगैरे असे पेपर्स मिळून जातात, प्रिंटेडवाले पण मिळतात. सो आपण ते बघून करायचं. आणि ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे, कटिंग केलेले ऑलरेडी पेपर्स असतात. सो आता आपल्याला थंब आहे तो कॉर्नरला पकडायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय तसं. एकदम कॉर्नरला आपण पकडायचं आहे थंब. आणि दुसऱ्या साईडला आपल्याला राईट असं फोल्ड करून घ्यायचं आहे पेपर, पूर्ण क्रॉसमध्ये फोल्ड करायचं आहे. जरासं क्रॉसमध्ये फोल्ड करत मग त्याच्यात आतमध्ये पूर्ण सर्क्युलर पोर्शन बनला की मग त्यात थंब टाकायचं दुसऱ्या हाताचा. आणि तो फक्त असं दाखवलं तसं सर्क्युलर मोशनमध्ये टर्न करायचं आपल्याला. सो आपला तसा आपोआप कोन बनत जातो. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की मी कसं करते त्याचप्रमाणे पूर्ण जसं आपल्याला हवं, असं जाड हवं तर जाड, किंवा एकदम बारीक हवं तर बारीक, जसं हवं तसं. आणि जे आधी आपण कॉर्नरला जो हात ठेवलेला तो सोडायचा नाही आहे. ते दिसतं तसं तुम्हाला किती बारीक कोन झालं आहे आपला. सो ती
उरलेलं आहे ते फक्त फोल्ड करायचे थंबच्या साहाय्याने आणि तिथे आपण डिस्पेन्सरमधून सेलो टेप कट करणार आहोत. ती आपण लावणार आहोत. तिथे छोटी आहे त्यामध्ये एकदम छोटं करू जस्ट लावून मला दिसत असेल जस्ट लावलेलं आहे आणि ते फक्त थंब असं ते सर्क्युलर मोशनमध्ये फिरवलेलं आहे. मी व्हिडिओमध्ये बघा फिरवलं आहे. ते झाल्यावर जिथे व्ही बनतो आपल्याला तिथे पण एक सेलो टेप लावायचे. तुम्हाला दिसायचं व्ही बनलेलं आहे सो तिथे पण एक लावायचं. सो आता आपण व्ही बनला तिथे लावणार आहोत. सो त्यामुळे काय होतं मेहंदीची पेस्ट बाहेर पडण्याची शक्यता खूप कमी होते. सो प्रॉपर ते लावलेलं आहे आपण. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. टीप आपण एकदम बारीक केलेली आहे. जेवढं थंब तुम्ही फिरवणार दुसऱ्या हाताचा तेवढं ती टीप बारीक बारीक होत जाणार. ती चेक करण्याची पद्धत आहे आपण कोण असं स्ट्रेट पकडून दुसऱ्या हाताचं हात समोर घेऊन आपण बघू शकतो की आपल्या कोनचे डॉट किती मोठा आहे किंवा बारीक आहे. स्वतः मी कोन घेतलं त्याच्यावर पायपिंग बॅग आतमध्ये टाकली आहे आणि फक्त प्रेस केलं आहे मी. तर ती बघा मेहंदी बाहेर पडते. प्रेस केलं आणि ते खाली प्रेस केलं मग ते खाली मेहंदी जाते. जास्त मेस होत नाही त्यामुळे. सो जसं मी दाखवलं त्याप्रमाणे करा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपल्या असेच बेसिकपासून आपण सुरुवात केली आहे. सो आता उद्याच्या पार्टमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट्स बघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड फॉर टुमारो. सो ते मी क्लोज करून फोल्ड केलं आहे. दोन्ही कॉर्नर अपोजिट साईडला फोल्ड करून रोल केलं आहे नॉर्मल. ते पण आपल्याला स्टिक करून घ्यायचं सेलो टेपने. जसं मी दाखवलं त्याप्रमाणे करा. सो ते प्रॉपर कोन बनलं आहे त्याचं मी सेलो टेपने स्टिक करणार आहे. आधी मी सेलो टेपला खाली प्रेस केले आणि मग वर, कारण जर वर आधी केलं तर ते रोल सुटू शकतो. खाली आणि मग वर. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. सो आता आपण चेक करूया तो कसा निघतो आहे आपल्याला, म्हणजे तार कशी निघते आपली. बघा एकदम बारीक टीप आहे. एकदम बारीक म्हणजे कोन प्रॉपर आपला झालेला आहे. सो काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा. मी त्याचे आन्सर्स देईल. तुम्ही बघू शकता किती बारीक कोन आहे. तार पण प्रॉपरच येते. त्यामुळे आपली पेस्टवर सगळं असतं कोन आणि ह्याचं. पेस्ट जर चांगली असेल तर व्यवस्थित येणार.